आज जे विषय आपल्याला सर्वांना माहिती आहे, कारण तो आपण अनुभवतो, लोकशाहीला असलेले धोके काय काय आहेत. तर आणि का असं वाटतं, म्हणजे पहिल्यांदा तर या 2024च्या निवडणुकांच्या आधी भारतीय जनता पक्षाच्याच खासदारांनी असं बोलायला सुरुवात केली, 4 खासदारांनी, की 405चा आकडा का हवाय, कारण आम्हाला संविधान बदलायचं. त्यामुळे आज तो देवेंद्र फडणवीस नावाचा जो माणूस आहे तो असं म्हणतो की विरोधकांनी असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. तर विरोधकांनी कुठलंही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला नाही. तुमचेच 4 दिवटे असं बोलत होते की आम्ही संविधान बदलू जर आम्हाला 400चा पार आकडा करून तुम्ही दिला. त्यामुळे त्या नॅरेटिव्ह वरती अख्खी लोकसभा निवडणूक चालली. आणि आजही तो धोका का वाटतो, आजही तो धोका वाटण्याचं कारण असं आहे की ही लोकसभा गठीत झाल्यानंतर काय काय घडलं. सर्वात पहिल्यांदा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना शपथ देण्याच्या दिवशी, पहिल्या दिवशी आणीबाणीचा उल्लेख केला. त्यातल्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणामध्ये आणीबाणीचा उल्लेख केला. सुदैवाने असं झालं की 25 तारखेला त्यावेळेला मी दिल्लीमध्ये होतो आणि सहज आपल्या महाराष्ट्रातल्या खासदारांशी बोलत होतो. तर मला आपले अमरावतीचे खासदार जे बळवंत वानखेडे ते असं म्हटले की ते आज अध्यक्ष याच्याबद्दल बोलले, आणीबाणीबद्दल. तर म्हणजे त्यांच्या थोबाडावर कारण टेबल मारा ना, की बाळू देवरस त्या काळामध्ये इंदिरा गांधींना किती वेळा पत्र पाठवून माफी मागत होता. RSSचे जे त्यावेळेचे जे प्रमुख होते देवरस, हे 6 वेळा पत्र पाठवत होते. शंकरराव चव्हाणांना पत्र पाठवत होते. सुदैवाने शंकरराव चव्हाणांनी ती सगळी पत्र विधानसभेच्या पटलावरच ठेवली, त्यामुळे ती विधानसभेच्या रेकॉर्डवर आहे. देवरसांनी किती वेळा माफी मागितली. इंदिरा गांधींना लिहिलेल्या पत्रांमध्ये त्यांनी वारंवार लिहिलेलं की आम्ही आणीबाणीला पाठिंबा देऊ इच्छितो. काँग्रेसचा असलेला 20 कलमी कार्यक्रम आम्ही आमच्या संघटनेच्या मदतीने जोरात राबवू. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा आणि आमचा काहीही संबंध नाही. आणि त्याहून सुदैवाने बाळू देवरसांनी ही 6 पत्र त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात छापली. त्यामुळे आता यांना जर खरं तोंड दाखवलं जाणार नाही, तर हे मी त्याला म्हटलं. तर वानखेडे मला म्हटले की तुमच्याकडे आहे का ते पत्र. तर म्हटलं आहे माझ्याकडे ती सगळी पत्र. तुम्हाला मला द्या नाही पत्र. माझ्या फोनवरती असं बरंच मी ठेवत असतो. तर तिथंच मी त्याला व्हॉट्सअपवरती त्या पत्राची कॉपी दिली. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वेळेला राष्ट्रपतींनी ज्या वेळेला आणीबाणीचा उल्लेख केला, तेव्हा आपल्या महाराष्ट्राचा खासदार बळवंत वानखेडे हा मी दिलेल्या फोटोचा त्यांनी मोठी एंदाज करून झेरॉक्स फोटोकॉपी काढली होती आणि ती घेऊन तो संसदेत उभा राहिला आणि जोरात ओरडला की आप क्या इमर्जन्सी के बारे में बोलते हो, आपके देवरस ने तो माफी मांगी थी. त्याला जास्त बोलू दिलं गेलं नाही, कारण की राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये असे व्यत्यय चालत नाही. त्यामुळे त्याला बसवलं गेलं. पण नंतर त्याला राहुल गांधींनी बोलवून घेतलं आणि त्याला विचारलं की तू काय दाखवत होतास. तर त्यांनी ते पत्र दाखवलं. मग त्यांनी विचारलं की हे तुला कुठे मिळालं. तर म्हणे हमारे महाराष्ट्र के निरंजन भाऊ मेरे को ये दिया है. पण माझं म्हणणं हे की महाराष्ट्राचीच ही ताकद आहे. या उन्मत्त झालेल्या द्वेषाने भरलेल्या, म्हणजे मी त्यांना द्वेषभक्त असं म्हणतो, ते देशभक्त नाहीये, ते द्वेषभक्त आहे. ते या उन्मत्त झालेल्या द्वेषभक्त ज्यांचं अंधारावर फक्त प्रेम आहे, अशा या सगळ्या भक्त अंध महिलांना वटणीवर आणण्याचं काम फक्त महाराष्ट्र करू शकतो. आणि ते आता आपल्याला या निवडणुकांमध्ये करायचं आहे, येणाऱ्या निवडणुकांमध्ये. हे पहिल्यांदा झालं. त्यानंतर लोकसभेचा अध्यक्ष, राज्यसभेला उपराष्ट्रपती हे समर्थन करतात. म्हणजे पहिल्यांदा मोदीच्या सरकारने, अमित शहानी संविधान हत्या दिन म्हणून जाहीर केला 25 जून ही तारीख. मुळात संविधानाची त्याला थोडीफार जाण आहे. त्याला हे समजेल की संविधान हत्या दिन असा एक दिवस मनवणं हेच संविधानाच्या विरोधात आहे. हेच मुळात समजून घ्यायला पाहिजे. एखादी गोष्टीचा हत्या झाल्यानंतर ती शिल्लक राहत नाही. 75 साली आणीबाणी आणल्यानंतर, 25 जून 1975 ला आणीबाणी आणल्यानंतर सुद्धा 26 जूनला संविधान होतं.
त्या 26 जून 1975 पासून आजपर्यंत संविधान आहे. त्याच संविधानाच्या आधारावरती आतापर्यंतच्या 75 पासून आतापर्यंत 50 वर्षातल्या सगळ्या निवडणुका झाल्या. तरीही ही लोक उन्मत्तपणाने आता त्याला संविधान हत्या दिन म्हणताय. याचं कारण हत्यारांना फक्त हत्या दिन मनवता येतो. फार काय म्हटलं असता एखादा विरोधकच आहे तर तो असं म्हटलं असता की संविधान रक्षा दिन म्हणून, संविधान बचाव दिन म्हणून. पण खुन्यांच्या मनामध्ये हत्याचा दिन असतो त्यामुळे त्यांनी हत्या दिन मनवायला याची सुरुवात केलेली आहे. पण त्याची पार्श्वभूमी काय होती याची कोणीच दखल घेतली नाही. त्यानंतर उपराष्ट्रपती म्हणजे या देशाचा उपराष्ट्रपती जो राज्यसभेचा प्रमुख आहे तो याचं समर्थन करतो आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही या देशामधली एक अत्यंत सकारात्मक काम करणारी संघटना आहे असं सर्टिफिकेट वाटतो. याच्या मागचा हेतू हा आहे की राज्यसभेच्या रेकॉर्डवरती ते आणायचं. अन्यथा या देशामधल्या कुठल्याही सरकारी संस्थांमध्ये ही रजिस्टर केलेली नाही. हे बेकायदेशीरपणाने दर पाडव्याला देणग्या गोळा करतात, गुरुपौर्णिमेला देणग्या गोळा करतात. हजारो कोटी रुपयाचा हिशोब गेल्या कित्येक वर्षाचा दिलेला नाहीये. पण कुठेही रजिस्टर नसलेली ही संस्था जिच्यावरती 3-3 वेळा बंदी आली त्या संस्थेचं अशा पद्धतीने जिला अमेरिकेपासून युरोपमधली सगळी सरकारं त्यांच्या रिपोर्टमध्ये पॅरामिलिटरी संघटना म्हणतात. अनकॉन्स्टिट्युशनल पॅरामिलिटरी संघटना, असंवैधानिक असलेली ही संघटना, हिला संसदेच्या रेकॉर्डवर आणण्यासाठी म्हणून उपराष्ट्रपती सर्टिफिकेट फाडतो. माझ्याकडे हाच जगदीप धनकर उपराष्ट्रपती 1994 साली राजस्थानमध्ये आमदार होता, काँग्रेस पक्षाचा आमदार होता आणि त्यावेळेला भैरवसिंग शेखावत हे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री राजस्थानमध्ये होते. त्यांच्या समोर विधानसभेमध्ये उभं राहून याच धनकरनी केलेल्या भाषणाची इतिवृत्ताची कॉपी आहे विधानसभेची आणि त्या त्यांनी आरएसएसला शिव्या दिलेल्या आहेत. मग आता अचानक याच्यामध्ये बदल कसा झाला? कारण हा पाटला ना आणि मग हा मी जास्त निष्ठावान तुमच्यापेक्षा दाखवायला निघाला. ते आता महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्रामध्ये तर हे आहेत देवेंद्र फडणवीसचे 3-4 अग्निवीर, एकनाथ शिंदे असेल, अजित पवार असेल, राज ठाकरे असेल. माझं त्या दिवशी आश्चर्य वाटलं. राज ठाकरे आरक्षणाची मला गरजच वाटत नाही म्हणे महाराष्ट्रात. कारण काय तर मी जातपात पाळत नाही. म्हणजे या देशातल्या या राज्यामधल्या जात व्यवस्थेचं असलेलं संपूर्ण अज्ञान हे मी जात पाळत नाही असं सांगून पांघरून घालू पाहतोय. धडधडी डोळ्याला दिसतं या देशामधला, या राज्यामधला जातीयवाद, या राज्यामधला, या देशामधला धर्मवाद हा उघड्या डोळ्याला दिसत असताना सुद्धा हा मनुष्य याच्या असं म्हणून पांघरून घालू पाहतो. कारण आरक्षणाच्या मागणीवरून कुठेतरी आंदोलन चालू आहे. दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालय एक अत्यंत असंविधानिक निर्णय देतो, अत्यंत अनकॉन्स्टिट्युशनल निर्णय देतो की या SC/ST आरक्षणामध्ये क्रिमी लेअर आणा आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त एकाच कुटुंबाला मिळाला पाहिजे. याचा मी मुद्दा आज बोलतोय कारण आता हे पोस्टमार्टम मी महाराष्ट्रावर करणार आहे. मुळात हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे भान सर्वोच्च न्यायालयाने ठेवलं पाहिजे की ते संविधानापेक्षा मोठे नाहीत. पहिल्यांदा संविधान या देशात आलं 1950 ला आणि संविधानातल्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली 52 साली आणि त्या सर्वोच्च न्यायालयाला संविधानाने हे सांगितलं की संविधानाप्रमाणे न्यायालयाने आणि सरकारने काम करतोय की नाही हे तुम्ही पहा. आणि ते आता संविधानात संशोधन सुचवून वाहत आहे. मुळामध्ये मनुवादी व्यवस्था या देशामध्ये सत्तेत असताना त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, मनुवादी मार्गदर्शन करण्याचं काम हे करताय. साधी गोष्ट आहे. यांनी सांगितलं क्रिमी लेअर आणा. मला तुम्हाला विचारायचं आहे, या देशामध्ये वाय.बी. चंद्रचूड नावाचे एक सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते, माहितीये का? या वाय.बी. चंद्रचूडांचा मुलगा डी.वाय. चंद्रचूड जो आता चीफ जस्टिस आहे या देशाचा आणि या डी.वाय. चंद्रचूडचा मुलगा जो आता मुंबई हायकोर्टाचा जस्टिस आहे, यांनी एकानेही जज बनण्याची परीक्षा दिलेली नाही. हे परीक्षा न देता कसे जज बनले? कारण सर्वोच्च न्यायालयाचे एक कॉलेजियम असतं जे सिनियर मोस्ट जजेस असतं. या कॉलेजियमने हा आता निर्णय दिला परवा. या 7
1952 पासून आजपर्यंतचे आकडे काढा. मी ते संपूर्ण रेकॉर्ड काढून ठेवलंय. 60 जणांपैकी 6 ब्राह्मण आणि एक कुठला तरी इतर. मग तो ओबीसी असतो, मायनॉरिटीजचा असतो किंवा तो एससीचा असतो. पण 6 जण ब्राह्मण. आणि हे ठरवणार कुठल्या सिनियर लॉयरला आता हायकोर्टचा जज करायचं, कुठल्या हायकोर्टच्या जजला आता सुप्रीम कोर्टचा जज करायचं, आणि कुठल्या सुप्रीम कोर्टच्या जजला आता चीफ जस्टिस करायचं. हे ठरवणार. आणि हेच ठरवणार की याच्यात क्रिमी लेअर आणा. मग चंद्रचूड, वायबी चंद्रचूडच्या कार्टाला खाली लागली क्रिमी लेअर, किंवा डीवाय चंद्रचूडच्या मुलाला मुंबई हायकोर्टाचा जज बनताना खाली लागली क्रिमी लेअर, आणि त्याचाही मुलगा कदाचित चीफ जस्टिस बनेल भारताचा, त्याला खाली लागणार क्रिमी लेअर. उद्या एखाद्या मागासवर्गीय जजचा मुलगा जज बनण्याची शक्यता असेल तर त्याला क्रिमी लेअर लावाल, आणि तो जज नाही बनू शकणार. आणि हे गर्भश्रीमंत 4-4 पिढ्या जज राहिलेले चंद्रचूड यांचा पोरगा मात्र जज बनू शकतो, कारण त्याला क्रिमी लेअर लागणार नाही. आणखी काय केलं की एकाच पिढीला फायदा द्यायचा. एक ड्युट्या आला होतं ते आपलं सांगलीला एक आहे ना, मनोहर बाबाचं नाव माहित नाही, कुलकर्णी. म्हणजे त्यांनी मागे एकदा एका ठिकाणी टीका केली होती की महात्मा गांधींच्या वडिलांबद्दल, आणि काहीतरी घाणेरडं बोलला. त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की निदान आम्हाला मोहन करमचंद गांधी याच्यातलं करमचंद गांधी माहिती आहे, पण या मनोहर कुलकर्णीच्या बापाचं नाव यालाच माहित नाही. मग आता याच्या पुढे याचं नाव मी असंच घेणार, मनोहर बापाचं नाव माहित नाही कुलकर्णी. तर त्याचं एक ड्युट्या तो आला होता मला भेटायला, आणि तो मला म्हटला की मी पीडब्ल्यूडीच्या लँड एक्विजिशन डिपार्टमेंट मध्ये आहे, आणि आमच्या डिपार्टमेंटचे IAS अधिकारी जे आहेत ते दलित समाजाचे आहेत. त्यांच्या मुलीने MBBS केलंय आणि आता तिला MD करायचंय. करोडो रुपयाची संपत्ती माया गमावून ठेवलेली आहे बापांनी. पण तिला आरक्षणाची काय गरज MDचं ऍडमिशन घेताना. मी म्हटलं हीच तुमचा कॉन्टेक्स्ट मी वेगळ्या अर्थाने विचारू का तुम्हाला. तो म्हणे हा विचार. म्हटलं मुलीने MBBS केलंय, आता MD करणार आहे. वडील IAS अधिकारी आहेत, करोडो रुपयाची संपत्ती आहे, मागासवर्गीय समाजाची सून म्हणून करून घेता का. मग तो मला म्हणे हे काय काहीतरी बोलतात. म्हटलं मग याच्यासाठी आरक्षण सामाजिक न्यायासाठी आहे. शैक्षणिक पात्रता किती, नोकरीमधला हुद्दा किती, किंवा आर्थिक स्तर काय, यासाठी आरक्षण नाही. जोपर्यंत सामाजिक दृष्ट्या बरोबरीचं समजत नाही तोपर्यंत आरक्षण राहणारच. आणि आता त्याला फाटा फोडायला सुप्रीम कोर्ट सुरू झालंय. या मूल तत्वाला, सामाजिक न्यायाच्या तत्वाला सर्वोच्च न्यायालय क्रिमी लेअरची रट घालून त्याच्यामध्ये आर्थिक निकष आणू पाहत आहे, आणि या सामाजिक न्यायाला फाटा द्यायला निघाले. माझ्या पिढीला समजा फायदा मिळाला तर याचा अर्थ माझ्या मुलीला इक्वली वागवती समाजामध्ये, तिला तो सामाजिक दृष्ट्या बरोबरीचा स्तर मिळेल का. वागणुकीमध्ये, नोकरीमध्ये, प्रत्येक ठिकाणी, शिक्षणामध्ये तो मिळणार नाही. आणि हे साधं भान या माणसांना नाही, किंवा हे ज्यांना होऊ द्यायचं नाही, ते अशा पद्धतीचा खोटा निर्णय देतात. आणि ज्यांना कवडीची अक्कल द्यायची, बिनबुडाची गाडगी आहे, ज्यांची 2014च्या निवडणुकीत वेगळी भूमिका असते, 9ला वेगळी असते, 19ला वेगळी असते, 24ला पुन्हा वेगळी असते, मग कधी बिनशर्ट असते, कधी शर्ट घालून असते. त्यांना समजतच नाही ना, या जात वास्तवाचं भानच नाही त्यांना. किती भयानक स्वरूपामध्ये आहे. कोपर्डीची ज्यावेळेला घटना घडली होती त्यावेळेला मी विधानसभेमध्ये पत्रकार कक्षामध्ये बसलेलो होतो, आणि हे देवेंद्र फडणवीस आतमध्ये आले आणि त्यांनी भाषण सुरू केलं. कोपर्डीच्या आरोपींना फाशी होणारच, उज्ज्वल निकम यांची स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केली आहे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू. तर मी एकदम ताडकन उभा राहिलो. माझ्या शेजारी एक रेशीमबागवालाच पत्रकार होता. त्याने मला विचारलं की काय झालं, तू एकदम उभा करायला. म्हटलं अरे हा एक्झॅक्टली उलटा क्रम सांगतोय. म्हणजे याने आधी फाशी जाहीर केली, मग हा असं म्हणाला की निकमांची पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केली आहे, आणि मग यांनी जगातलं 8वं आश्चर्य सांगितलं की प्रॉसिक्युटरच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. हे जगात होत नाही. आधी इन्व्हेस्टिगेशन मग प्रॉसिक्युशन. इथं इन्व्हेस्टिगेशनच प्रॉसिक्युशनच्या मार्गदर्शनाखाली. याचा अर्थ काहीतरी भानगड आहे. तो मला म्हणे तुला
सवय लागली आमच्या संघाच्या लोकांकडे संशयाने पाहिजे. म्हटलं नाही नाही, सवय नाही लागली, माझ्यावर ते संस्कारच आहे की तुमच्याकडे संशयानेच पाहिजे, याच्यात काहीतरी भानगड आहे. आणि मग मी सगळं शोधायला लागलो. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट, ठिकठिकाणी जाणं. तुम्हाला खोटं वाटेल, फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट पहिल्यांदा त्या रिजॉइंडर मध्ये त्यांनी असं म्हटलं चार्जशीटच्या की नाशिकची फॉरेन्सिकची टीम दुसऱ्या दिवशी तिकडे गेली आणि सगळा फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा केला. म्हणून मी नाशिकच्या फॉरेन्सिक टीमकडे गेलो आणि त्यांच्याकडे अर्ज दिला. त्यातले बरेच जण ओळखीचे, कारण मी पण नाशिकचा. त्यांना अर्ज दिला आणि त्यांना विचारलं की तुमच्या रिपोर्टची कॉपी मला द्या. ते मला एक मिनिट थांबा म्हणे, लगेच उत्तर घेऊन द्या. म्हणजे एवढी एफिशियन्सी. त्यांनी मला लगेच माझ्यासमोर उत्तर लिहून दिलं की गेल्या 3 महिन्यामध्ये आम्ही नाशिकचे बाहेरच गेलेलो. हे मी खरं सांगतोय, हे ऑन रेकॉर्ड आहे. आम्ही गेलो नाही. म्हणून मग पुन्हा शोधायला सुरुवात केली. मग कळलं कलिना लॅबने केला. मग कलिना लॅबच्या मागे लागलो 1-1.5 महिना. मग तिथून तिथला फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाला. फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये असं लिहिलंय, 1 नंबर, देयर इज नो ट्रेस ऑफ मेल डीएनए. कोणत्याही पुरुषाचा डीएनए त्या मुलीच्या व्हिक्टिमच्या शरीरावर, कपड्यांवर आढळत नाही. आरोपीचा तर सोडूनच द्या, कोणत्याही पुरुषाचा आढळत नाही. आपण वर्तमानपत्रातल्या बातम्यांमध्ये जे जे वाचलं, अशा जखमा झाल्या, तशा जखमा झाल्या, खांदा उखडला वगैरे, काहीही त्यात नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा नाही, फॉरेन्सिक मध्ये सुद्धा नाही. त्या आरोपींचे जॉब, जबडा आणि तिच्या अंगावरच्या जखमा या मॅच होत नाही, हे फॉरेन्सिक रिपोर्ट म्हणतो इथला. आणि मग तो रिपोर्ट घेतला. मग त्या शाळेत गेलो. त्या शाळेमध्ये ती मुलगी नेमकी त्याच दिवशी गैरहजर होती असं सांगितलं जात होतं, कारण की हा मोटरसायकलवरून तिला घाबरवायचा. तिथे गेलो तर त्या रजिस्टर मध्ये ती मुलगी सर्व दिवस प्रेझेंट 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 प्रेझेंट, ती ऍबसेंट एक दिवस. मग ती मोटरसायकल गाडली होती गाववाल्यांनी, म्हणून ती मोटरसायकल कुठून विकली, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर काय, ते सगळं घेतलं आणि त्या डीलरकडे गेलो. त्या डीलरनी, अहमदनगर मधल्या डीलरनी त्याची पावती दिली. मोटरसायकल आरोपीला गुन्हा घडल्यानंतर 28 दिवसानंतर विकण्याची पावती आहे. म्हणजे जो मुलगा पप्पू शिंदे हा 80 रुपये रोजानी वीट भट्टीचा कामगार होता, महिन्याला 2000 रुपये मिळत होते, त्याला 88,000 रुपयाची मोटरसायकल 28 दिवस 30 दिवस आधी ही नगरच्या डीलरनी क्रेडिटवर दिली. तुम्ही विश्वास ठेवाल का यावर? 30 दिवस आधी 88,000 रुपयाची मोटरसायकल, ज्याच्याकडे कुठली सॅलरी स्लिप नाही, ज्याच्याकडे बँक अकाउंट नाही, ज्याच्याकडे काहीही नाही, त्याला क्रेडिटवर दिली. आणि ते 80,000 रुपये त्याला कोणी दिले विकत घेण्यासाठी? तर मुलीच्याच भावाने दिले. किती धारांत फुटारडेपणा. मग त्या मुलीच्या आईचा इंटरव्ह्यू मी घेतला. माझ्या बरोबर मराठा क्रांती मोर्चा मधले 4 स्वयंसेवक कार्यकर्ते जे सोशल मीडिया हँडल करत होते त्या काळात, मानस पगार, जयंत सोनवणे, एक योगेश बनकर औरंगाबादचाच आहे, आणि आणखीन एक जण, अशा आम्ही 4 जण, किरण फोकमाळे, या 4घांकडे कॅमेरे दिलेले. आणि त्यांना म्हटलं आपल्याला यांचा इंटरव्ह्यू करायचा, म्हणून त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना विचारलं, तिथं 2 एसी बस होत्या घराच्या बाजूला लावलेल्या. म्हणजे या बस तुमच्याच आहेत का? हो, भैयू महाराजांनी आम्हाला गिफ्ट दिले. तुमचं का बरं? तुम्ही नाही, आम्हाला मदत म्हणून. ते हे प्रकार घडला, 3ऱ्या दिवशी भैयू महाराज इथं आले म्हणे, त्या 2 बस घेऊनच आले आम्हाला देण्यासाठी. म्हटलं बरं बरं, तुम्ही त्यांचे भक्त वगैरे होते? नाही म्हणजे आम्ही तर नाव पण नव्हतं ऐकलं त्या दिवशी पहिल्यांदा. म्हटलं मग डायरेक्ट 2 एसी बस, ओळख नाही पाळख नाही, काही नाही, भेटले ना? म्हणजे हो, घेऊन आले. ती समोरची बोरवेल पण त्यांनीच करून दिली म्हणे. आणि 8-10 दिवस म्हणे एवढा पाऊस चालू होता, गुडघ्यावर चिखल झालेला, अख्खं वावर तुडवत आले इथपर्यंत आणि बसले. 3 तास बसून राहिले म्हणे. म्हटलं बर. मग मी त्यांना म्हटलं की हा सगळा प्रकार कुठे घडला? तर म्हणे आहो काय, सायकलवरून तिला पाठवलं पीठ घ्यायला आणि या बाजूच्या वावरात यायचं घडलं. तर म्हटलं तुम्ही किती वेळाने निघाला? तर म्हणे 15 मिनिटांनी मी घरून निघाले की अजून खाली परत आली, 5 मिनिटाचा अंतर आहे. तर म्हटलं बरं बरं, मग तुम्हाला पुढे दिसली ती पहिल्यांदा? तर म्हणे ते समोरच्या वावराच्या पलीकडे लिंबाचं झाड दिसते ना, त्या खाली ती पडलेली होती आणि तिथून तो पप्पू शिंदे पळून गेला.
म्हटलं म्हणजे 15 मिनिटांमध्ये हा सगळा प्रकार घडला. म्हणजे हो, इथं तिला सगळा तो प्रकार केला. मग तिला फरफटत नेलं, हे वावर ओलांडलं, चाली ओलांडली, रस्ता ओलांडला, दुसरी चाली ओलांडली, पुढचं वावर ओलांडलं, लिंबाच्या झाडाखाली फेकून दिलं. म्हटलं हे सगळं 15 मिनिटात? हो हो. तर म्हटलं बरं, पण मग हे इथं घडले हे तुम्हाला कोणी सांगितलं? कारण तुम्ही तर पहिल्यांदा इथं पाहिलं तिला लिंबाच्या झाडाखाली. म्हणजे तुमच्याच सारखी माणसं आली होती 7-8 दिवसानंतर, त्यांना तिचे तिथं केस सापडले. म्हटलं मी तिची वेडी कापली होती का? नाही म्हणे 7-8 केस सापडले. तर म्हटलं अहो, तुम्ही मला असं सांगितलं की 8 दिवसापासून पाऊस होता, गुडघाभर चिखल होता. मग गुडघाभर चिखलामध्ये 7 केस सापडले तिचे. मग ती एकदम गडबडून गेली. मग ती मला म्हणे, भाऊ हे जे सगळीकडे छापून येत आहे ना, यातलं काहीच घडलं नाही. उज्ज्वल निकमांनी नगरला एलसीबीच्या ऑफिसमध्ये बसून हे बोला असं आम्हाला शिकवलं. आणि याचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मी जे वकील होते त्या वकिलांकडे पण दिला. त्यांना सांगितलं, त्यांना सांगून सर्वात पहिला डिफेन्स तर्फे साक्षीदार म्हणून उज्ज्वल निकमचं नाव फाईल करा सांगितलं. त्यांनी पत्र दिलं जजला की पहिले मला उलट तपासणी आणि साक्ष उज्ज्वल निकमांचीच घ्यायची. ते म्हटल्याबरोबर उज्ज्वल निकम मला घाम आला, मला बरं वाटत नाही असं म्हणत कोर्टातून धावत पळत निघून गेले. आता हे जे भयानक जात वास्तव आहे आणि हे सगळं घडलं त्या इन्क्वेस्ट पंचनामा, छोटासा प्रसंग आहे, पण इन्क्वेस्ट पंचनामा रात्री 1:15 झाला. त्याच्यावर एका महिलेची सही. म्हणून मी पोलिसांना विचारलं की ही सही कोणाची आहे, हिचा पत्ता द्या. त्यांनी तिचा पत्ता दिला. त्या पत्त्यावरती मी गेलो अहमदनगरला, बाहेर बोर्ड लावलेला भाजपची नगरसेविका. आतमध्ये गेलो, त्यांना विचारलं ही सही तुमची आहे का? म्हणे हो माझीच आहे. म्हटलं रात्री 1:15 तुम्ही त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला होतात का? म्हणे हो गेले होते. म्हटलं कशासाठी गेला होता? म्हणे माझ्या सासूची पाठ दुखत होती, पाठदुखीच्या गोळी आणायला गेली होती. म्हटलं पाठदुखीची गोळी आणायला तुम्ही अहमदनगरहून पाथर्डीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलात? ते म्हणे आमच्या जिल्हाध्यक्षांचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं तिकडे जा. म्हणजे हे इतकं मोठं षडयंत्र रचायचं. आणि याचा हेतू, याच्या मागचा हेतू काय? तर हे दोन समाज, मराठा आणि मागासवर्गीय समाज, एक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, एक डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतो. हे दोन अत्यंत सेक्युलर मानसिकतेचे विचारसरणीचे समाज एकमेकाच्या विरोधात उभे करायचे. आज महाराष्ट्रामध्ये तेच केलं जात आहे. आज या सगळ्या आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसी विरुद्ध मराठा हे खूप भांडण लावून देत आहे. हे समजत नाही अजेंडा हा कोणाचा आहे, कळत नाहीये. धनगर विरुद्ध आदिवासी इतक्या पद्धती कोणत्याही नीच स्तरावरती जाऊन राजकारण साध्य करायचं. आणि ते साध्य काय करायचं? कारण हल्ला, अल्टिमेट हल्ला जो आहे तो या संविधानावरती करायचा आहे. आणि या संविधानाच्या माध्यमातून नंतर पुन्हा मनुस्मृती आणायची. त्यांचे तर याची रेकॉर्डिंग आहेत ना की या देशाचं नाव आर्यावर्त ठेवायचं. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. हे नाव सुद्धा बदलून टाकायचं. मध्यंतरी तो प्रयत्न केला भारत, इंडियाचं भारत करायचं. पण हे सगळं आपल्याला समजून घ्यायला हवं. तर या सगळ्या गोष्टींवरती आपण उत्तर देऊ शकतो. आणि होतं काय की विरोधी पक्षांमध्ये सुद्धा हा बऱ्याच वेळेला गैरसमज होतो की मोदी शहाचं काय करायचं. मोदी आणि शहा ही लक्षणं आहेत, आजार नाही. आजार रेशीम बागेचे नागपूरला. त्यामुळे उपचार आजारावर करायचा आहे, लक्षणांवर नाही. आजारावरती उपचार केला तर लक्षणं आपोआप दूर होत जातात. आणि त्याची काय लायकी आहे का? ते एक जण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आले महाराष्ट्रात, शरद पवार काय म्हणे, भटकते आत्मा. आता आला तो तडीपार आणि त्यांनी भाषण केलं, पवार भ्रष्टाचार के सरगना आहे. अरे भ्रष्टाचार के सरगनाला तुम्ही, तुमच्या सरकारने या देशाचा सर्वोच्च दुसरा नागरिक पुरस्कार दिला, पद्मविभूषण. तुमच्या सरकारने दिला. आणि अशी भाषणे येऊन करतात. हा महाराष्ट्र या महापुरुषांची परंपरा सांगतो. आणि या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये अशा प्रकारची भाषा या महाराष्ट्रातल्या कुठल्या माणसाबद्दल वापरली जाणार असेल तर महाराष्ट्र माफ करत नाही आणि करणार नाही. तो भगतसिंग कोश्यारी नावाचा एक राज्यपाल होता.
तो खूप हुशारी करत होता. तो सावित्रीबाईंबद्दल घाणघाण बोलायचा, महात्मा फुलेंबद्दल घाणघाण बोलायचा. शेवट काय झाला? ज्यावेळेला एक याचिका हायकोर्टात दाखल होईल अशी वेळ आली त्यावेळेला राजीनामा देऊन पळून गेला महाराष्ट्र सोडून. आणि माझ्या देशामध्ये, माझ्या राज्यामध्ये तुम्ही जाती जाती धर्मामध्ये दंगली करण्याचा प्रयत्न करताय. आमच्याकडे लोकसभा निवडणुकांच्या आधी आपल्याला माहिती आहे ते राम मंदिरावरून केवढा गजब केला होता देशभर. ते अक्षता वाटप बिटप माझ्या बिल्डिंग मध्ये आले ते गाडी बिडी सजवलेली, ती बोर्ड बीड लावलेला. मी खाली गेलो गेट बंद करून घेतलं, म्हटलं आतमध्ये नाही यायचं. आमच्या बिल्डिंग मध्ये काही किडे रेशीम मागायचे, ते आले खाली. असं कसं करतो म्हणे. म्हटलं यांनी बोर्डवर काय लिहिलंय? तर त्यांनी लिहिलं होतं अक्षदा वाटप. तर म्हटलं हे अक्षदा काय असतं? तो म्हणे हे तांदूळ. तर म्हटलं अरे याला अक्षता म्हणतात. अक्षता काय असतं? ते अक्षता जे लिहिले ना ते घेऊन ये. हे अक्षता घेऊन नको. तर या माझ्या काय तुम्हाला अक्षता आणि अक्षता मधला फरक कळत नाही, तुम्ही आम्हाला शिकवणार. मग तो म्हणे हे झेंडे घ्या. म्हटलं हे कसले झेंडे? तो म्हणे रामाचा झेंडा आहे भगवा. म्हटलं मग रावणाचा कुठला होता? रावणाचा कुठला? हिरवा होता, पिवळा होता, निळा होता, काय होता? म्हटलं क्षत्रिय असलेल्या रामाचा झेंडा भगवा, तो ब्राह्मण रावणाचा तर भगवाच होता ना. म्हटलं म्हणे हो. म्हणजे कौरव पांडव सेम झेंडे होते ना. म्हणजे हो. म्हटलं आपापसात लढून लाखो लोकांचे बळी घेतले ना. म्हणजे हो. म्हटलं मग असं बळी घेणार नको रे बाबा माझ्याकडे. आमचा तिरंगा बरं आहे बिल्डिंग मध्ये. असं काय करता? आपल्या नाशिकचं रामायणात केवढं आनंद महत्व आहे. म्हटलं म्हणजे अनन्य साधारण महत्व आहे. भारताचं पहिलं अपहरण नाशिकला झालं. रामायणाचं महत्व. म्हटलं आता ते कसं झालं मला सांग बाबा. म्हणजे म्हटलं ते लक्ष्मण रेषा आखून गेला होता. लक्ष्मण कोणी ओलांडून गेलं तर जळून जाईल. म्हणे हो. म्हटलं मग रावण का नाही जळला? म्हणजे कारण सीताच ओलांडून जळ गेली. म्हटलं का? तिला तर बजावलं होतं असं करायचं नाही म्हणून. तर म्हणजे त्याला भिक्षा द्यायला गेली. म्हटलं काय येड्यात काढतो का? त्या रावणाची लंका सोन्याची होती, त्याला भिक्षेची काय गरज? म्हणजे नाही तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग अरे रामायणाचा पहिला संदेश हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आणि साधूच्या वेशात येणारा ब्राह्मण तर घरातल्या आबरूवर पण हात टाकतो. म्हणून रामाने अयोध्येला परत आल्यानंतर रावण जाळायला सुरुवात केली की लोकांच्या लक्षात राहील कोणापासून सावध राहायचंय. आता बघ म्हटलं निवडणुकीत काय होतंय. आणि बघा झालं की नाही. रामेश्वर, अयोध्या, रामटेक, नाशिक, चित्रकूट, जिथं जिथं राम गेला कर्नाटकात बजरंग बलीने दिला, भारतामध्ये रामाने दिला, आता महाराष्ट्रात पांडुरंग देईल. कारण शेकडो वर्ष बिन पैशांची चाललेली वारी यांनी आता जाहीर केलं की आता आम्ही वारीला 16,000 रुपये वाढ करणार. आता ज्या वारीमध्ये दया पैशाचा विषय व्हायचा नाही त्या वारीत 16,000चा विषय होणार म्हटल्यानंतर तो केवढा पराभव होईल. तो जो किडा आला होता ना मी म्हटलं मगाशी मनोहर बापाचं नाव माहित नाही कुलकर्णीचा, तो माझ्याशी वाटायला लागला होता. आता मी आहे नास्तिक, तो माझ्याशी बोलायला लागला धर्म मानता का? म्हणजे नाही मानत बिलकुल. म्हणे देव मानता का? म्हटलं फक्त पंढरपूरचा पांडुरंग. म्हणे का बरं? म्हटलं कारण पांडुरंग मला माझ्या संविधानाची प्रतिकृती दिसते. म्हणे म्हणजे? म्हटलं अरे आपल्या अख्ख्या देशातला एकमेव अहिंसक देव निशस्त्र, त्याच्या हातात कुठला हत्यारच नाही. बाकी सगळ्या देवांच्या हातात काही ना काहीतरी हत्यार आहे. त्रिशूळ आहे, परशू आहे, धनुष्यबाण आहे, तलवार आहे, काही नाही तर गळ्यात साप नाग काहीतरी आहे. त्याच्या बाबतीत काही भानगडत नाही. म्हटलं सामान्य माणसासारखा कमरेवर हात ठेवली विटेवर उभा येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतो. हा स्त्री पुरुष समानता मानतो. हा विटेवर उभा आहे, याची बायको पण विटेवर उभी आहे. इतर देवांसाठी भानगड नाही. हा सिंहासनावर बसलाय, बायको पायाशी बसतो.
हा या देशातला एकमेव धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष असा देव आहे. याच्याकडं कुठलंही कर्मकांड नाही. आणि त्याहून महत्वाचं म्हटलं, या देशामध्ये पॅरिटी निर्माण करणारा हा एकमेव देश देव आहे. आता ते एकदम बिंडो लो आयक्यू बुलडोजर असतं. त्याला ते पॅरिटी बिरिटी कळलंच नाही. तो मला म्हणे की म्हणजे काय म्हणे. म्हटलं असं आहे, माझ्या गावातलं 8 वर्षाचं पोरगं पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलं ना, तर 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा माऊली म्हणतात त्याच्या पाया पडतात. तो त्या पोराला विचारत पण नाही तुझी जात काय, तुझा धर्म काय, तुझा पंथ काय, तुझी भाषा काय, तू टॅक्सपेअर आहे का नॉन टॅक्सपेअर आहे, तो काहीच विचारत नाही. तो पांडुरंगाचं दर्शन घेऊन आला ना, तू माऊली पाहिजे. ही पॅरिटी दुसरा देवच निर्माण करत नाही म्हटलं भारतात. त्यामुळे हा माझा देव. मग त्यांना काही कळेच नाही की आता याच्यावर काय बोलावं. हे होतं. आणि म्हणून मला 100% खात्री आहे की या महाराष्ट्रातल्या निवडणुकीत हा पांडुरंग यांना इंद्रायणी बुडवणार. हे आणि आज ज्या ज्या गोष्टी या संविधानासाठी विरोधात करत आहेत, मग सीएनआरसी सारखे कायदे असतील, या देशाचं संविधान सांगतं की कुठल्याही आधारावर जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत कोणत्याही आधारावरती भेदभाव करता येणार नाही कायदा बनवताना. इथं धर्माच्या आधारावर भेदभाव केलेला सीएनआरसी या भारतात आणण्याचा प्रयत्न या सरकार करू पाहत आहे. कोरोनाच्या काळामुळे त्यांना ते मागे घ्यावं लागलं. आता पुन्हा आणू अशी तो तडीपार भाषा करतोय. होऊच देणार नाही, होऊच देणार नाही. इतका प्रयत्न करेल. जी ताकद असेल तेवढी ताकद पणाला लावू, पण नाही म्हणजे नाही. या देशामध्ये भेदभाव होऊच देणार नाही. या माझ्या महापुरुषांनी मला जे शिकवलंय ते, ती परंपरा पाळण्यासाठी, या पगडीची परंपरा पाळण्यासाठी प्राण द्यायला लागला तरी हरकत नाही. हे या देशात खपू द्यायचं नाही. आणि मग लोकसभेमध्ये ज्यावेळेला यांना हे लक्षात आलं की आता आपलं चालूच शकत नाहीये, राहुल गांधींनी तर त्यांना म्हणजे काय हातपाय बांधून, तोड बांधून जो फटक्याचा मार द्यायला सुरुवात केली आहे पहिल्या संसदेच्या अधिवेशनापासून, की अवघड जागेचं दुखणं होऊन बसलंय. तो आता यांचा धर्म ऑक्युपाय करून बसलाय. तो यांना सांगतोय शिवजीचा अर्थ काय, आणि यांच्याकडे उत्तरच नाही याच्यावरती. आणि मग ते राहुल गांधीची जात काय. आता राहुल गांधीची जात काय, राहुल गांधीचा धर्म सुद्धा सांगता येत नाही. काय सांगणार त्याच्या जातीबद्दल. फक्त काय आपण म्हणू त्याची जात बलिदानाची जात आहे. त्याचे वडील राजीव गांधी, त्याची आजी इंदिरा गांधी, त्याचे पणजोबा पंडित नेहरू, त्याची खापरपणीची जी होती स्वरूपा राणी, मोतीलाल नेहरूंची बायको स्वरूपा राणी, इंग्रजांनी केलेल्या लाठीमारामध्ये, आंदोलनामध्ये लाठीमारामुळे मृत्युमुखी पडल्या. ते पहिलं बलिदान. आणि थेट त्याच्या बापापर्यंत ह्याची बलिदानाची परंपरा आहे. आणि मग म्हणून मी त्या दिवशी असं विचारत होतो कि अनुराग ठाकुर, राहुल गांधी की जाति पूछते हो, प्रज्ञा सिंह ठाकुर की जात क्या है? गांधी जी की हत्या करने वाले नथुराम गोडसे की जाति क्या है? अंग्रेजों से माफी मांगने और पेंशन लेने वाले सावरकर की जाति क्या है? सरदार पटेल की माफी मांगने वाले गोळवलकर की जात क्या है? पप्पू गोळवलकर. हो, ते परमपूज्य म्हणतात, मी शॉर्ट फॉर्म. इंदिरा गांधी की माफी मांगने वाले बाळू देवरस की जाति क्या है? काय यांच्या जाती मग करायचा का विचार आणि हिशोब त्याचा. मग खूप मागं जाईल तो हिशोब. मागदी एकलव्याचा अंगठा कापला इथपासून करू हिशोब करायचा असेल तर. ज्या मॉडर्न इंडियाची संकल्पना या देशामध्ये राखली गेली, मांडली गेली, जी पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांनी रुजवली या देशात, एक मुद्दा लांबत नाही, एक मुद्दा वेगळा विषय आहे. या देशाची पहिली मतदार यादी कशी तयार झाली संविधानाबद्दल खूप जणांना माहिती आहे. मी निवडणूक आयोगाच्या 1600 आर्काइव्ह केलेल्या फाईल विकत आणल्या आणि कोरोनाच्या काळामधली सगळी 2.5 वर्ष ते वाचत होतो. अंगावर काटे येतात, इतकं रडू येतं वाचता वाचता की काय नेतृत्व होतं या देशाचं. आज कोणाला सांगितलं मतदार यादीत नाव नोंदवायचं तर त्याला काय लागतं? रहिवासी दाखला आणि जन्म तारखेचा दाखला.
तो जातो, नाव नोंदवतो, संपला विषय. पण ज्यावेळेला 47 साली बनवायची होती, त्याआधी या देशाच्या निवडणुकीची पार्श्वभूमी 1937 ची प्रांतिक निवडणूक होती. इंग्रजांनी ती केलेली होती आणि इंग्रजांची मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज ज्याला म्हणतात तशी होती, की मतदार कोण असू शकतो त्याचे निकष होते. जो पदवीधर असेल, जो इन्कम टॅक्स पेअर असेल, जो प्रॉपर्टी ओनर असेल, हे पुरुष किंवा यांची पत्नी, यांची आई, यांची मुलगी, इतक्या स्त्रिया. आणि 37 ची मतदार यादी बनवली भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटिश इंडियाची. ती बनली 2,80,00,000 मतदारांची. आणि 27 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्याच्या 12व्या दिवशी पंडित नेहरू पत्र लिहितात आणि सांगतात की अशी मतदार यादी बनवायची आहे आणि ती 21 वर्षाचं प्रौढ आणि 180 दिवसाचं डोबीसाईल या 2 निकषांवर बनवायला घ्या. त्या दिवशी प्रशासनाला कल्पनाच नव्हती की असे किती लोक असतील. नुसतं प्रौढ म्हणून जात, धर्म, पंथ, लिंग, शिक्षण, भाषा, श्रीमंती, गरिबी काहीही भेदभाव नाही. 21 वर्षाचा प्रौढ एकमेव निकष. देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवली की या निकषांवर मतदार यादी बनवायची आहे. संभाव्य अडचणी काय येतील हे आम्हाला आधीच कळवा. आणि नेहरूंनी पत्रात लिहून ठेवलं की कालपर्यंत अडथळे आणणारी ब्युरोक्रेसी, नोकरशाही ही आज अचानक सहकार्य करायला तयार होईल, या भ्रमात राहू नका. म्हणून आधीच विचारून घेऊ यांना अडचणी काय येतील. त्यावेळेला प्रांत होते, एकही संस्थान विलीन झालेलं नव्हतं, पण प्रशासकीय यंत्रणा इंग्रजांनी निर्माण केलेली होती. आणि मग कोर ग्रुप बनवला गेला. पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी.एन. राव आणि राजेंद्र प्रसाद या 4 जणांचा. ते दर 8 दिवसांनी बैठका घ्यायचे. आणि ज्या वेळेला देशभर ही पत्र पोहोचली आणि पत्रांचा ओघ सुरू झाला, तुम्हाला खोटं वाटेल, 7,92,000 पत्र आली. आणि आलेल्या प्रत्येक पत्राचं उत्तर जास्तीत जास्त 14व्या दिवशी पाठवलं गेलं. कम्प्युटर नव्हते, टाईपरायटर नव्हते त्या मोठ्या प्रमाणात. त्याचं रजिस्टर मेंटेन केलेलं आहे आणि आलेल्या प्रत्येक पत्राचं स्पेसिफिक उत्तर दिलं. जो काही प्रश्न विचारला असेल, जी शंका विचारली असेल, जी सूचना केली असेल, त्या संदर्भातलं उत्तर. आजकालची सरकार पाठवतात तशी उत्तर नाही. तुमचं पत्र प्राप्त झाले, संबंधित विभागाला पाठवून दिले, टाका, अशी आत्ता पत्र असतात. स्पेसिफिक उत्तर पाठवली. दर 8 दिवसांनी मिटिंग घ्यायची आणि पॉलिसी डिसिजन करायचा. मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं मुंबई प्रांताच्या की 21 वर्षाचं वय निश्चित कसं करायचं, ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं. विचार करा, 47 साली विचारतो एक रिफॉर्म कमिशनर, ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, मतदार यादीत घ्यायचं की नाही. आणि मीटिंग होते, त्याला उत्तर पाठवलं जातं, आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर ऑल्सो वोटर्स ऑफ इंडिया. ते सुद्धा या देशाचे मतदार आहेत. 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं त्यावरती असं सांगितलं की गावागावात, वस्ती वस्तीत, पाड्यांवर दवंड्या पिटवा, ऑन द बिट्स ऑफ ड्रम अनाउन्समेंट करा आणि त्यात लोकांना विचारा की या निकषांवर मतदार यादी बनवायची आहे, तुमचं वय कसं ठरवायचं याच्या सूचना तुम्ही आम्हाला करा. राजेंद्र प्रसादांनी त्या मिनिट्स मध्ये लिहिलेलं वाचताना रडू येतं. राजेंद्र प्रसादांनी नेहरूंना विचारलं की हे करता येईल का, तर त्यांनी सांगितलं हे करावं लागेल, कारण या देशातल्या बहुसंख्य लोकांनी लोकशाही हा फक्त शब्द ऐकलेला आहे, काय नसतं हे त्यांना माहित नाही. आणि आपल्या प्रशासनाचा माणूस ज्या वेळेला त्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपडीच्या दारात जाऊन त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग. इतकं सुंदर वाक्य सर त्यांनी असं लिहिलंय, द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येतील. लोकशाहीची मुळं त्या झोपडीच्या दारात जन्माला येतील. त्या झोपडीत राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आकांक्षा जन्माला येतील की अरे लोकशाही अशी असते, त्यात मी सरकारला सांगतो आणि त्याप्रमाणे सरकार करते. आणि ज्या झोपडीच्या दारात त्या लोकशाहीच्या आकांक्षा निर्माण होतील, हे सर्वात महत्वाचं वाक्य आहे. ज्या झोपडीच्या दारात त्या लोकशाहीच्या आकांक्षा निर्माण होतील, तेच लोक या देशातली लोकशाही टिकवतील. हे त्यांचं पुढचं वाक्य आहे. आज किती वास्तवात निघतंय आणि हे देशभर केलं गेलं. त्या दवंड्या पिटवल्या गेल्या, लोकांनी अभिनव सूचना केल्या की आमच्याकडे घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दलच्या प्रश्नावल्या आम्हाला पाठवा आणि आम्ही दिलेल्या उत्तरांवरून अंदाज घ्या. उदाहरणार्थ मी नाशिकचा आहे. 1933 साली नाशिकला महापूर आला गोदावरीला, तर तो बघायला तू गेला होतास का?
कसा गेला होता? बोट धरून गेला होता का कडेवर गेला होता? कडेवर गेला, बोट धरून गेला, म्हणजे 7-8 वर्षाचा असेल, आता 14 वर्षाने, या 22 नाही, त्याला घ्या मतदार. हे या देशातल्या त्या सर्वसामान्य गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाने घडवलं. आणि जगातली पहिली ही ऍडल्ट फ्रँचाईज, प्रौढ मतदानावरती निर्माण करणारी ही लोकशाही उभी राहत गेली टप्प्याटप्प्याने. घरांचे नंबर कसे द्यायचे असा प्रश्न विचारला. पूर्वेकडून पश्चिमेला द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेला द्यायचे? बाबासाहेबांनी त्याच्यावर सांगितलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्ट टू नॉर्थ ईस्ट अशा दिशांनी घरांचे नंबर द्या. कारण या देशातला उच्चवर्णीय हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशेला राहिलेला राहतो. उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो. आणि एखादा पूर्वग्रह दूषित अधिकारी जर असला तर तो त्या समाजांना मतदार यादीत घेण्यापासून वगळेल. आणि असं होऊ नये म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या की ती मतदार यादी सर्वसमावेशक होईल. हे या माझ्या देशाचं नेतृत्व होतं. इतकं व्हिजन असलेलं, इतकी फोरसाईट असलेलं आणि इतकी तळमळ असलेलं की या देशातल्या सामान्य माणसाला, शेवटच्या माणसाला त्याचं सरकार निवडण्याचा अधिकार द्यायचा, त्याचे प्रश्न मांडण्याचा अधिकार द्यायचा, त्याच्या मागण्या मांडण्याचा अधिकार द्यायचा. आज हे टिकपाट विचारतात 70 वर्षात काय केलं. आणि पहिल्या 2 वर्षात घडलं ते गेल्या 5000 वर्षात झालं नव्हतं. हे काय सांगता तुम्ही 70 वर्षात काय झालं? हे या देशातल्या महिलांची मतदार यादीमधली ओळख ही निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी असायची, तिचं नाव असायचं. आणि निरंजन हयात आहे तोपर्यंत तिचे अधिकार हयात आहेत. आणि मग महिलांनी, मध्य भारतातल्या सेंट्रल प्रॉव्हिन्स मधल्या महिलांनी विरोध केला की आम्हाला आमचं नाव नाही नोंदवायचं, सरकारी अधिकाऱ्याला आमचं नाव माहित असण्याची काही गरज नाही. मग जनजागृतीची मोहीम झाली, रेडिओवरून जाहिराती दिल्या, त्या जाहिरातींच्या सुद्धा आर्काइव्ह ठेवलेल्या आहेत. मग त्या जाहिरातीमधून सांगितलं की या यादीतल्या नावाबरोबर तुमचे या देशाचे नागरिक म्हणून हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होणार आहेत. आणि पती हयात नसताना सुद्धा ते शाबूत राहावे म्हणून तुमचं नाव नोंदवा. आणि मग नावं नोंदवली गेली. 1.25 कोटी नावं नंतर वाढली. अशा अनंत अडचणी येत गेल्या. आणि मग एक दिवशी बी.एन. रावांनी नेहरूंना पत्र लिहिलं की या देशाची पहिला इलेक्ट्रोल रोल, पहिली मतदार यादी ही तयार झालेली आहे. 18,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्येचा समावेश असलेली आणि 388 यार्ड उंच अशी मतदार यादी तयार झाली आहे. आय कॅन नॉट बिलीव्ह दॅट दिस इज द रियालिटी. हे वास्तवात आलंय याची मी कल्पनाच करू शकत नाही. आणि त्याला एका ओळीचं उत्तर लिहिलं नेहरूंनी की दिस इज द रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. की आज हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. आणि त्यावेळेला ही सगळी प्रक्रिया घडत असताना RSS ची शिफारस काय होती? 25 वर्षाचा पुरुष जो पदवीधर आहे तोच या देशाचा मतदार व्हावा. म्हणजे त्यावेळेला देशाची साक्षरतेचं प्रमाण होतं 11% साक्षरता. त्यात पदवीधर किती होते आणि ते कोण होते? आणि तेवढेच मतदार. ज्या बेड्यांमध्ये हा देश 5000 वर्ष अडकला त्या बेड्या तोडण्याचं काम या महापुरुषांनी केलं. आणि तुमच्या माझ्या दारापर्यंत मी शिकू शकलो, मी आज तुमच्या समोर उभा राहून बोलतोय, याचं कारण ती मतदार यादी आहे. या मतदार यादीत येणाऱ्या फीडबॅक नंतर नुसार संविधान सभेमध्ये चर्चा घडल्या. या देशातली लोकशाही अशी हस्तिवंती मनोनयनातून आपल्यावर लादली गेलेली नाहीये. ती आपल्यासारख्या तळागाळातल्या माणसांनी दिलेल्या फीडबॅक वरती निश्चित झालेली आहे. आणि म्हणून ती प्राणपणाने जपणं आपलं कर्तव्य आहे. खरोखर सांगतोय, प्राणपणाने हे करावंच लागेल. ही संवेदनशीलता आपल्यात असायलाच हवी. 5वी मध्ये मी असताना आंध्र प्रदेशमध्ये वादळ आलं आणि आम्ही 5वीतली मुलं रस्त्यावरून चादरी झोळी सारख्या घेऊन फिरलो. आणि लोकांनी 8 आणे, 1 रुपया, कोणी बनियन दिला, कोणी 1 शर्ट दिला, असं सगळी मदत गोळा करत 2 दिवस फिरलो. शनिवार रविवार. सोमवारी कलेक्टरला नेऊन दिली. कलेक्टरला नेऊन दिल्यानंतर कलेक्टरनी खूप कौतुक केलं. कलेक्टरनी कौतुक केलं म्हणून आमच्या सगळ्या पालकांना असं छाती फुगेल म्हणजे फुटेपर्यंत फुगून आली होती की आमच्या मुलांनी काहीतरी चांगलं केलं. आज 2 दिवस सुट्ट्या मिळाल्या तर पालक काय करतात?
पोराला असं काही करायचं असेल, शिबिराला जायचं असेल तर म्हणतात ट्रेकिंगला जा. कसला शिबिराला जातो, कसली मदत गोळा करतो, एका डिकेचे डोळे लागले आहेत. आणि ही कुठली पिढी म्हणते जी माझ्यासारख्या त्या डोळ्या घेऊन फिरणाऱ्या पिढ्यांमधून निर्माण आली. आज आपण ही संवेदनशीलता घालवणार आहोत का? साध्या साध्या गोष्टींमध्ये म्हणजे मी आता पत्रकारितेत नाही राहिलो, माझी ती लोह्यांच्या खुनाची बातमी शेवटची होती 17 तारीख. पण मी फिरत असतो, मी अनेक ठिकाणी फिरत असतो. तुम्हाला खोटं वाटेल, मराठवाड्यातले तुम्ही आहात. सोयाबीनच्या उत्पादन खर्चाची शिफारस महाराष्ट्र सरकार केंद्राला करते. महाराष्ट्रातलं कृषी मूल्य आयोग केंद्र सरकारला करतं. सोयाबीनचा उत्पादन खर्च काढत असताना 1 हेक्टर सोयाबीनचा सिंचनाचा खर्च महाराष्ट्र सरकारने किती रुपये पकडला असेल? कल्पना करून सांगा. 1 हेक्टर सोयाबीनचा सिंचनाचा खर्च महाराष्ट्र सरकारने कळवला 4 रुपये 70 पैसे. मी माझ्या मुंबईतल्या एका पत्रकार मित्राला ते सगळा डेटा दिला. म्हटलं अरे मार्केटिंगचा खर्च 20 रुपये पकडला गे. वावरामधून विक्रीसाठी घेऊन जायचं, ते गोडपाट मिळत नाही 20 रुपये गोणी. आणि अशा पद्धतीने जर हमी भाव काढले, जाहीर झाले, तर तो विष पिणार नेण्याचं काय करेल? तो यात काय बातमी आहे? आता ते मुंबईचा चष्मा घातलेले असतात ना, त्यांच्या कधी पायाला ढकून लागलेले नाही. म्हटलं अरे यात बातमी अशी आहे की मुंबईमध्ये सुलभ शौचालयात एकदा आगायला गेलं तर 5 रुपये घेतात. मुंबईच्या सुलभ शौचालयामध्ये एकदा जाण्याचे 5 रुपये घेतात. आणि माझ्या शेतकऱ्यांनी ती 2.5 एकर जमीन 4 महिने सिंचन करायचं 4 रुपये 70 पैशात. आणि हा टिप्पा बोलत होता ना की दुप्पट करू शेतकऱ्याचं उत्पन्न, हे दुप्पट आहे. आता काय केलं, लाडकी बहीण 1500 रुपये. मग त्या लाडक्या बहिणीची पर्स गेली 10 वर्ष चोरून राहिला गुपचूप. 400 रुपयाचा गॅस सिलेंडर 1100 रुपये केला, 700 रुपये दर महिन्यात चोरतोय. 60 रुपयाचं पेट्रोल 100 रुपयाच्या वर देऊन ठेवलं, रोजचे 50 रुपये चोरतोय. आणि आता काय, ज्यावेळेला कडकी दिसली मतांची तेव्हा लाडकी. वा लाडकी बहीण. बरं, हे लाडकी बहिणीवरून टीका झाली, मग लाडका भाऊ. हसू नका मुलींनो, तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही 12वी झाल्या, तुमचा भाऊ 12वी झाला, त्याला मिळणार 8,000 रुपये, तुम्हाला 1500 रुपये. तुम्ही डिप्लोमा झाला, त्याला मिळणार 12,000, तुम्हाला 1500. तुम्ही डिग्री झाला, तुम्हाला मिळणार 1500, त्याला मिळणार 15,000. ही स्त्री पुरुष असमानता इथे आणली आणि यांच्या आकलेचा कोंडमार्ग झालेला आहे. म्हणून हे असं याच्या भरीस भर म्हणजे 46,000 कोटी रुपयाची तरतूद कुठून आणणार आहात? एक आकडा मुद्दाम मी सांगण्यासाठी लिहून आणला. या महाराष्ट्रावरती असलेलं कर्ज आहे 8,92,991 कोटी रुपये. 8 लाख कोटी, 8,92,991 कोटी रुपयाचं कर्ज आहे, ज्याचं वर्षाचं व्याज होतं 66,000 कोटी. एका वर्षाचं नुसतं व्याज 66,000 कोटी भागिले 365 दिवस. रोजचं व्याज होतं 171 कोटी 24 तासाचं. याचा भागाकार करा. एका सेकंदाचं व्याज होतं 11,92,000. ही आकडेवारी सांगेपर्यंत 10 सेकंद गेले, तुमचे 1 कोटी रुपये गेले व्याजात, नुसतं ऐकण्यात. आणि हे वारेमाप कर्ज कसंच निघतं? या लोकसभा निवडणुका जाहीर करण्याच्या 3 दिवस आधी महाराष्ट्र सरकारने 90,000 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर केले. किती रस्ते? 6 रस्ते मंजूर केले 90,000 कोटी रुपये किमतीचे. त्याचं कॉस्टिंग काय आहे? 273 कोटी रुपयाला 1 किलोमीटर. 273 कोटी रुपयाला 1 किलोमीटर रस्ता, 1,000 मीटर रस्ता. 1 मीटर रस्ता बांधण्यासाठी, 3 फूट बांधण्यासाठी 27 लाख, 1 फूट रस्ता बांधण्यासाठी 9 लाख रुपये. याच भारताचं चांद्रयान गेलं 615 कोटी रुपयात चंद्रावर. चंद्रावर जायला 615 कोटी, 1 किलोमीटर जायला 273 कोटी.
कारण ते 273 कोटी तुमच्या खिशातून काढून घ्यायचे टोल लावून. आणि म्हणून मग हे कर्ज असं वाढवत येणार. ही आपली लुटमार होऊ द्यायची आहे का? हा अशा पद्धतीने भेदाभेद होऊ द्यायची आहे का? 30,000 रुपये म्हणे महाराष्ट्रामधल्या लोकांना तीर्थयात्रेसाठी देणार. तीर्थयात्रेसाठी 30,000 रुपये प्रत्येकी. म्हणजे मी सरकार निवडून कशासाठी दिलं? तीर्थयात्रेला पाठवण्यासाठी. मी तीर्थयात्रेला जाण्याची वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून सरकार निवडून दिलं. हे त्याच्यासाठी 30,000 रुपये देत आहे. हे खूप गंभीर गोष्टी आहेत. आपण खरंच लक्षात घ्यायला हव्या. आणि मी नाशिक सारख्या तीर्थक्षेत्रावरून येतो. हो, ते शाहरुख खानच्या मुलाला आर्यन खानने अटक केली होती. त्याच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा लागला होता. मी म्हटलं एकदा नाशिकला या. मी 6-7 टन गांजा कुठे ठेवला दाखवून देतो. गल्ल्यात अक्षरशः नाशिकमध्ये अशा इथं 3 किलोमीटर पासून वास येतो. हे कुंभमेळ्याचे सगळे नागडे साधू टनानी गांजा आणतात त्याच नाशिकमध्ये. आणि हे रस्त्यावरून नागडे फिरतात. या सगळ्यांना प्रॉब्लेम काय आहे की हिजाब घालून मुलींनी नाही फिरलं पाहिजे. आमचे साधू नागडे का फिरले? आणि हे आपल्याला कळतं, आपल्याला समजतं, पण आपण बोलत नाही, आपण भांडत नाही. कारण आपल्याला वाटतच नाही की त्याच्या बाजूने मी उभं राहावं. पण हे गरजेचं आहे. कारण आज मी त्याच्या बाजूने नाही उभं राहिलो तर उद्या माझ्यावर वेळ येईल तेव्हा तो नाही राहणार किंवा त्याची पोरं नाही उभे राहणार. कारण वेळ तर प्रत्येकाची येणार आहे. संकटाने शेजाराच्या दारावर थाप मारली म्हणून खुश नाही व्हायचं, बाहेर पडायचंय वाचवायला. कारण उद्या ती थाप माझ्या दारावर वाचेल. आणि हे केलं यांचा मोडल धंदा मी पाहिलाय. मी गुजरातमध्ये 6 महिने रफिक